आता राजाकडून आज्ञा काय आलेली आहे, 30 दिवसापर्यंत कुठल्याही देवाला प्रार्थना करायची नाही, सेवा करायची नाही आणि आराधना करायची नाही. कुठल्या मानवाला किंवा देवाला तुम्ही सेवा करायची नाही म्हणून राजाकडून आज्ञा आली आहे, कानून आले आहे, कायदा आला आहे. जर तसा करेल, 30 दिवसाच्या आत जो कोण प्रार्थना करेल, आराधना करेल आणि दुसऱ्या कुठल्या तरी देवाची प्रार्थना करेल, पूजा करेल, तर त्याला सिंहाच्या गवीमध्ये, सिंहाच्या गुहेमध्ये घालणार आहे. जर तसं केलं तर, हालेलुया, असा कायदा आला होता तरी सुद्धा सिंहाच्या गुहेमध्ये घालणार आहे म्हणून असा कानून कायदा आला होता तरी सुद्धा दानिएलाने न भिता, हालेलुया, दानिएलाने न भिता देवावर विश्वास ठेवून देवाचा भयभक्तीने त्याने आपल्या रूमामध्ये, त्याच्या कोणीमध्ये जाऊन प्रार्थना करू लागला. हालेलुया. आज आमच्यामध्ये असा कानून कायदा आला तर आम्ही काय करतो, तसे करणार, आम्हाला पकडून जाणार, जेलीत घालणार, बंदीशाळेत घालणार, असं भिवून आम्ही काय करतो, प्रार्थना करण्याचं बंद करतो ना. दानिएलाला माहीत आहे जर तुम्ही प्रार्थना केलं तर सिंहाच्या गुहेत घालणार आहे म्हणून, तरी सुद्धा दानिएल प्रार्थना करत आहे. आज मी राजू पास्टरला फोन लावला होता, पास्टर तुम्ही या, तुम्ही आला तर थोडं चांगलं होतं इकडं म्हणून मी लावलं होतं. पास्टरने सुद्धा एक नकारात्मक शब्द बोलले. म्हणजे काय, आमच्या विरोध, त्या तांड्यामध्ये आमच्या विरोध लई लोक बोलत आहे, त्यांचं ते जरा शांत होऊ दे, नंतर आम्ही पुढच्या रविवारीपासून कधीतरी येऊ, ते लई विरोध करू लागले असं म्हणून आम्ही लोकांना भिवून चर्चला यायचं सोडायचं नाही. हालेलुया. हां, राजू पास्टर म्हणजे तांड्यातले लोक काहीतरी बोलत आहे म्हणजे त्यांच्याबद्दल, त्यांचा रीत वेगळा आहे, त्यांचं हे वेगळं आहे आणि त्यांनी काय काय बोलत आहे म्हणे त्यांच्या विरोधात. तर त्यांनी ते शांत होऊ दे, नंतर येऊ आम्ही असं म्हणून पास्टरने सांगितलं. हालेलुया. तर आम्ही लोकांना भिवून देवाला सोडायचं नाही. हालेलुया. लोक काय पण म्हणतील, जर आम्हाला संकट आला तर लोक आम्हाला बघतील का? नाही. तर आम्हाला संकट समयी आधार देणारा, संकट समयी सहाय करणारा येशू आहे. हालेलुया. दानिएलाची परिस्थिती पण तशीच होती. हालेलुया. त्याला कायदा माहीत आहे, कानून माहीत आहे, प्रार्थना केला तर तो सिंहाच्या गुहेत पडणार आहे म्हणून माहीत आहे, असून सुद्धा तो धैर्याने प्रार्थना करत आहे. हालेलुया. वाचा पुढे वचन वाचा. हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानिएलचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला. त्याचा बचाव करावा म्हणजे त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. थांबा. हालेलुया. राजा दुःखी होत आहे बघा. राजाचा हा प्रिय होता दानिएल. हालेलुया. राजाला सुद्धा आवडणारा व्यक्ती होता हा दानिएल. देवाचा एकाच देवाला मानणारा, परमेश्वराची भक्ती करणारा, दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा, तेवढेच नाही तर राजाला सुद्धा आवडणारा व्यक्ती होता हा. जर 3 वेळा प्रार्थना करत आहे म्हणून त्याला संदेश आली राजाला, तर सिंहाच्या गुहेमध्ये जाणार आहे म्हणून राजाला कळाल्यानंतर राजा दुःखी होत आहे. हालेलुया. दुःखी होत आहे दानिएलाविषयी असं जाणल्यानंतर राजा. वाचा पुढे. मग ती मनुष्य राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, हे राजा, हे लक्षात आण, मेदी व पारसी यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्रोहा किंवा नियम पलटता येत नाही. त्यावर राजज्ञेवरून दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडवेल. हालेलुया. थांबा, इकडे बघा, राजाला सुद्धा विश्वास आहे की ज्या देवाचा तू नित्य प्रार्थना करत आहे, सेवा करत आहे, तो तुला सोडवण्यासाठी, जरी तू सिंहाच्या गुहामध्ये टाकला गेला तरी सुद्धा देव तुला राखण्यासाठी, त्या सिंहाच्या गुहेतून सांभाळण्यासाठी देव तुझा समर्थ आहे म्हणून राजाला सुद्धा विश्वास आहे बघा. हालेलुया. राजा सुद्धा बोलत आहे. तो परत पुन्हा वाचतो वचन. त्यावर राजज्ञेवरून दानिएलास आणून
सिंहाच्या गुहेत टाकिले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडेल. हालेलुया. जर आम्ही देवाची नित्य सेवा करत आहोत, हालेलुया, 1 महिना करून 2 महिना करून सोडून देणं तसलं नाही, नित्य सेवा. हालेलुया. इकडं वचन वाचून बघा नीटपणे जरा. नित्य सेवा करणारा देव तुला वाचवेल, सोडवेल. हालेलुया. आम्ही काय करतो, 5 महिने करतो, 6 महिने करतो, नंतर कंटाळून जातो. असं नाही की देवाची सेवा नित्यपणे करावी आम्ही. हालेलुया. देवाची प्रार्थना नित्यपणे करावी. हालेलुया. देवाची सेवा नित्य करणारा तोच देव तुला सोडवण्यासाठी समर्थ आहे म्हणत आहे राजा. हालेलुया. पुढे वाचायचं. त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेविले आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्राचा तिच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानिएलच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. नंतर राजा आपल्या महलात गेला. त्याने ती रात्र उपाशीच काढली. त्याच्यासमोर वाद्ये आणली नाही. त्यांची झोप उघडली. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? दानिएल राजाला म्हणाला, महाराज चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. थांबा. कितीपर्यंत वाचले? 22 पर्यंत. हालेलुया. दानिएल राजाला न भिता ते जे काही कानून कायदा आलेले असतं ना, त्या कायद्याला न भिता, राजाला न भिता दानिएल सदा कसं प्रार्थना करतो तसाच दानिएल सदा प्रार्थना करत होता. त्या प्रार्थना केल्यामुळे दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकले जाते. हालेलुया. दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्यानंतर जो राजा होता, दानिएलांचा राजा, तो देशाचा राजा दुःखी होऊन म्हणतो की तुझा दिवस तुला राखणार आहे, सांभाळणार आहे. हालेलुया. त्याला शेवटी दानिएलला सिंहाच्या गुह्यामध्ये घातले. त्याला सिंहाच्या गुह्यामध्ये टाकल्यानंतर वाचा ते वचन पुढे. नंतर राजा आपल्या महलात गेला. त्याने ती रात्र उपाशीच काढली. त्याच्या समोर वाद्ये आणली नाहीत. त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेकडे गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडू म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? दानिएल राजाला म्हणाला, महाराजा चिरायू असा. माझ्या देवाने आपल्या दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. बघा, जेव्हा दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकले तेव्हा सिंहाच्या गुहेमध्ये टाकले तर सिंह काय करतील? फाडून खातील त्याला ना. इकडे काय करत आहे सिंह? देवाने आपले दूत पाठवून, दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केलेली आहे. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये आहे, सिंहाच्या समोरच आहे, तर दानिएलला सिंह खात नाही. त्या पद्धतीने देव त्याला राखत आहे. हालेलुया. जर आम्ही देवाची नित्य सेवा करतो तर कुठली पण संकट येऊ दे, देव आम्हाला राखणारा, सांभाळणारा, आमची संरक्षण करणारा देव असतो. हालेलुया. पुढे वाचा, पुढले वचन. त्याने मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढले. तो त्याला काही एक इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. पुढे वाचा. त्यांचे जे शत्रूंना परत सिंहाच्या गुहेमध्ये 26 पर्यंत वाचा लास्ट. तेव्हा ज्या मनुष्याने दानिएलावर आरोप आणला होता त्यास राजज्ञेवरून पकडून आणले आणि त्यास व त्याच्या बायका मुलांस सिंहाच्या गुहेत
थांबा एवढे थांबा. हे बघा, दानिएलाच्या विरुद्ध आरोप टाकलेला होता ना, दानिएलला आरोप लावले होते ना, ते जे प्रांत अधिकारी वगैरे होते ना, प्रार्थना करतो म्हणून राजाला सांगून त्याला सिंहाच्या गुहेमध्ये घातले होते ना. जे दानिएलला आरोप लावलेले होते त्या दानिएलला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढतात. नंतर त्याला बाहेर काढल्यानंतर जे दानिएलला आरोप लावलेले असतात ना, त्या व्यक्तींना सिंहाच्या गुहेमध्ये टाकला जातो. त्यांना, फक्त त्यांनाच नाही, त्यांच्या लेकरांना, बाळांना, त्यांच्या बायकोंना, सर्वांना, फॅमिली सकट त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकले जाते. तर त्यांना जेव्हा त्यांना सिंहाच्या गुहेमध्ये टाकताच त्यांचे चुरडे मुरडे करून सिंह खाऊन टाकतात त्यांना. हालेलुया. जे देवाच्या विरुद्ध वागणाऱ्यांना असं होतं. हालेलुया. सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्यानंतरच त्या क्षणी त्याला सिंह खाऊन टाकतो. तर दानिएल प्रार्थना करणारा व्यक्ती, दानिएलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं तरी सुद्धा दानिएल वाचला गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आम्ही जिवंत देवाला ओळखून जिवंत देवाची प्रार्थना करत असतो तेव्हा आमचे विरुद्ध लई लोक असतात. जसं दानिएलाच्या विरुद्ध लोक होते ना, दानिएलाची चूक शोधण्यासाठी, तसे आम्ही जेव्हा जिवंत देवाला ओळखून प्रार्थना करण्यासाठी जातो तेव्हा आमचे विरोधी लय लोक असतात. आम्हाला चूकमध्ये सापडण्यासाठी, आमची चूक पकडण्यासाठी, आम्हाला शिक्षा दंडाज्ञा घालण्यासाठी लय लोक आमच्या पाठीमागं असतात, आमची चूक शोधण्यासाठी. जेव्हा आम्ही लोकांना न भिता देवावर विश्वास ठेवून दानिएलासारखी मी प्रार्थना केलं तर येणाऱ्या सर्व संकटापासून, सर्व परिस्थितीतून देव आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ आहे. जसा दानिएलला सिंहाच्या गुहेतून दानिएलला वाचवले देवाने, तसा देव आम्हाला प्रत्येक परिस्थितीतून वाचवण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगाचे लोक काही पण बोलतील, पण देव आम्हाला राखणारा, सांभाळणारा आणि आम्हाला तारणारा आणि प्रत्येक परिस्थितीतून सोडवणारा देव आहे. हालेलुया. देव हे वचन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो. या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगण्यासाठी देव सहाय करू दे. लोक आम्हाला काय पण म्हणू दे, आम्ही देवाला सोडायचं नाही, देवाला विसरायचं नाही. नित्य आम्ही देवाची सेवा केली तर देव आम्हाला राखण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. देव हे वचन माझ्या आमच्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करो. आमेन. हालेलुया. या वचनासाठी प्रार्थना करा. या वचनासाठी, या वचनाप्रमाणे आमचं जीवन आम्ही जीवन जगले पाहिजे. दानिएलासारखे आम्ही धैर्याने देवाला आम्ही घट्ट पकडून विश्वासामध्ये राहिले पाहिजे. म्हणून दानिएलाने जसं जीवन जगलं तसं आम्ही जीवन जगण्यासाठी या वचनासाठी तुम्ही प्रार्थना करा तुमच्यामध्ये. कोण? हालेलुया. हालेलुया. स्तुती स्तुती स्तोत्रम स्तोत्रम स्तोत्रम. आम्ही साखे